नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख ही आता जाहीर झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्यामधील 90.85 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो ट्रान्सफर होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सविस्तरपणे समजणार आहे की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि दुसरा टप्पा वाटप सुरुवात होणार आहे की नाही. आता तुम्हाला पहिला टप्पा तर कालच काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय. कालच काही पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगितलीच होती, परंतु आज दुसऱ्या टप्प्याला शेतकरी बांधवांनो सुरुवात होत आहे आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 10 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली असून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यात देखील सुरुवात झालेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच राज्य सरकारच्या माध्यमातून आदेश आलेले आहेत. आता या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 2,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, आम्ही फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम देणार आहोत. त्यामुळेच आता तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाही हे एकदा आता लगेच तुम्हाला पुढे शेतकरी बांधवांनो एका 2 मिनिटांमध्येच तुम्हाला सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, हा दुसरा टप्पा नेमकी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, काल कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप झालेलं आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही हे एकदा शेतकरी बांधवांनो तुम्हाला लगेच आता पुढे एका मिनिटामध्येच पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर लोकसेवा 24 तास याच यूट्यूब चॅनलवरती सर्व काय अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो बघायला मिळत असते. त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की सरकारच्या माध्यमातून कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी आता यामध्ये देण्यामध्ये आलेली आहे. कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता भेटलेला नाही अशा शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता नेमकी केव्हा भेटेल हे देखील तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. शेतकरी बांधवांनो, 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुम्हाला आता सर्व काय माहिती समजणार आहे. नमोच्या हप्त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती पैसे आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत, का तुम्ही अपात्र झालेले आहेत, का तुम्ही पात्र कशा प्रकारे व्हाल, आता हे सविस्तरपणे तुम्हाला पुढे शेतकरी बांधवांनो मी सांगणार आहे. त्याकरिता आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कशा प्रकारे जमा होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कशा प्रकारे जमा होईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की आम्ही 93 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता दिलेला होता. परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता 90 लाख शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता यामध्ये 2 ते 3 लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत. त्या अपात्र लिस्टमध्ये तुमचं तर नाव गेलेलं नाही ना, ते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, जे शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी असतील, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजेच की नमोच्या हप्त्याचे मागील हप्ते घेत असतील, तर अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सोडणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो जाहीर करण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता
चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्ही जर का PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार आहे, तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, आज पहिला टप्पा काल वाटप झाला, आज दुसऱ्या टप्प्यासाठी कोणते 10 जिल्हे निवडण्यामध्ये आलेले आहेत। आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो आता आपण जाणून घेऊया। तर त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, ती मी आता थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। ते तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता न अडकता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होईल। तर आता पहा, नंबर 1 वरती काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आयडेंटिटी व्हेरिफिकेशन। ज्या शेतकरी बांधवांचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पूर्ण नाही, अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर पूर्ण करा, किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही करू शकता। मोबाईलवरती सुद्धा पाहून तुम्ही करायचा प्रयत्न करा, नसेल होत तर कृषी विभागाच्या सेंटरवरती जाऊन नक्कीच तुम्ही हे काम पूर्ण करा। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमच्या आधार कार्डाशी तुमचा मोबाईल लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ते कशा प्रकारे, तुम्ही मोबाईल नंबर लिंक जर नसन केला तर आधार कार्डाशी, तर मोबाईल लिंक म्हणजेच की मोबाईल नंबर लिंक आधार कार्डाशी लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करा। तर शेतकरी बांधवांनो, हे जर का तुमचे कामे पूर्ण असतील तर तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, आणि जर का हे कामे तुमचे अपूर्ण असतील तर नमोचा 9वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही। हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्या 10 जिल्ह्यांची मी आता तुम्हाला लगेच यादी दाखवणार आहे। त्याकरिता आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुम्हाला PMचा हप्ता भेटतो का, नमोचा हप्ता भेटतो का, इथून मागचे हप्ते तुम्हाला भेटलेत का, PMचा मागील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालाय का, हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर आता चला, कोणते 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगतो। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे भंडारा। भंडारामधील जर शेतकरी असाल, भंडारामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। भंडारामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे, दरवेळी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की तुम्हाला दरवेळीचा हप्ता 2,000 रुपये मिळतो। त्याचप्रमाणे तुम्हाला नमोचा 9वा हप्ता देखील भंडारामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बुलढाणा जिल्हा, बुलढाणामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणामध्ये राहून शेती करत असाल, बुलढाणामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती PM हप्त्यासोबतच नमोचा हप्ता का जमा झाला नाही, तर काही अडचणींमुळे तुमचा हप्ता हा रखडला होता, परंतु आता मंजूर झाला असून आता बुलढाणामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता बुलढाणामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो वितरण करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बरोबर शेतकरी बांधवांनो, 1 जुलैपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या हप्त्याचा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिला जाणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।